बोला मैं एक बार, तू बैठने का, तू बैठने का, चल। नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असणाऱ्या सातपीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस नाशिक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र कालपर्यंत दर्ग्याचं बांधकाम हटवण्यात आलं नव्हतं. यामुळे नाशिक पोलिसांनी आणि महापालिकेनं बुधवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी बुधवारी रात्री दर्ग्यातील धर्मगुरू आणि प्रशासनानं मिळून धार्मिक प्रक्रिया पार पाडली. यानंतर पहाटे 5:30 वाजेला अनधिकृत बांधकामाच्या तोडकामाला सुरुवात झाली. यापूर्वी दर्गा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र मंगळवारी रात्री 1:30 ते 2 वाजता या ठिकाणी आलेल्या जमावानं अचानक पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये 4 अधिकारी आणि 23 पोलीस जखमी झाले असून त्यांच्या हातापायाला जखमा झाल्यात. तर परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवलं. यानंतर आज सकाळपासून या ठिकाणी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच काठे गल्ली भागातील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे. दरम्यान सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम 90% हटवण्यात आले. आता केवळ लोखंडी भाग हटवण्याचं काम बाकी आहे. यासाठी नाशिक महापालिकेकडून युद्धपातळीवर या दर्ग्याच्या बांधकामाचा उरलेला काही भाग बुलडोझरच्या सहाय्यानं हटवला जातोय. सध्या काठेगल्ली भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून काठेगल्ली ते भाभानगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. दरम्यान सातपीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम हटवण्यावेळी दंगल घडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून 57 दुचाकी इंटरसेप्ट करण्यात आल्या. तसेच 23 पोलीस जखमी झाले असून पोलीस वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. तर दर्ग्याचं बांधकाम पूर्णतः निष्कासित करण्यात आलं असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे. आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार रात्री सुमारे 11:30च्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती. परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला. त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले. त्यांना देखील जुमानलं नाही. पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी ऐकलं नाही. न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली. दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं. त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे. 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे. 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. सध्या परिस्थिती पूर्ण 20 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.